तर सगळ्यांना राम राम भावांनो, कसा आहे? सगळे चांगलेच असणार आहे. तर आपण चाललोय, आपला चौथा दिवस आपण चाललोय रानामध्ये शेतात धारा काढायला. तर गायांचा आवरू मस्तपैकी. अजून तुम्ही म्हणसान हे नाही असं काय केलंय, तर रात्री किन्नीने आपला डोक्याची टोपी वल्ली केली होती, त्याच्यामुळे हे असं सोंग घेऊन चाललोय आपण रानामध्ये. तर रानात आपण आलोय आता भावांनो. तर मस्तपैकी आपण आता हे एडेचाळी करता करता घेऊ आवरून सगळं मस्तपैकी, सगळं काय असेल ते गायांचं सगळं. तर चला मध्ये. तर आपण आलोय शेडमध्ये धिंगाणा करीत सगळं घेऊ आवरून. तर चला. तर शेण झालं आपलं वडून भावांनो सगळं. आता पिळू मस्तपैकी गाया. तर ओके भावांनो. तर भावांनो आपल्या सगळ्यात धारा झाल्या काढून. एक गाय राहिलेली आहे, तो भाऊ आपला काढतोय आणि जाऊ आपण मस्तपैकी चारा आणायला. तर ही आपली दुधाची किटली कॅन भरलेला आहे आणि निघू आपण ताबडतोब. तर भावांना तुम्हाला असं वाटलं असेल हिने असं का सॉंग घेतलं, तर आपल्या किन्नीने रात्री माझी टोपी वल्ली केली होती सगळी, त्याच्यामुळं सगळा धिंगाणा झाला काल. आज सकाळी थंडी गारट्याचं मला असं हे टॉवेल घेऊन यावा लागला कानाला बांधायला. काय अडचण नाही भावांनो, घेऊ आज बदला पूर्ण सगळ्याचा सगळा. आज किन्नीला पूर्ण वल्ला करून टाकू आणि मी तुम्हाला दाखवतो तो किन्नीला वल्ला झाल्यावर किन्न्या कसा चिर रागवतो. ठीक आहे, ठीक आहे, भेटू आपण. भावांनी काल ह्या 3 तोडल्या होत्या, आपल्याला अजून 3 काढावं लागेल. ठीक आहे, हे घेतलं आपण आपलं शस्त्र आणि आपल्या हत्यारांनी सगळं तोडताड करून टाकू आणि भेटू तुम्हाला 3 कवळ्या तुटल्यानंतर. ओके बाय. तर भावांनो आपल्या 6 कावळ्या तोडून झालेल्या आहे. आपण त्यांना घेऊन जाऊ, आपण प्रस्थान करू आपल्या शेडवर गायांच्या. तर घेतो मी उचलून खांद्यावर. तर भावांनो आपण घेऊन चाललोय कवळी गिन्नीची ती आपल्या शेडवर. तर जाऊ आपण मग शेडवर. तर भेटू तुम्हाला नंतर आपण सगळ्या कवळ्या टाकल्यावर. धन्यवाद मंडळ, आपलं आभारी आहे. तर भावांनो आपली गिन्नी झाली आणून आणि ही आपली वाट पाहते की केव्हा गिन्नी काढतो, केव्हा पाणी पाजतो आणि केव्हा मला खायला खाऊ घालतो. हा काय नाही म्हणजे पळ नो. तर भावांना भेटू आपण नंतर गिन्नी काढून झाल्यानंतर. तर आपल्याला कुट्टी आणि आपण आता पाणी पाजून घेऊ आपला कॉक चालू करून आणि बादा 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 घेऊ पाणी पाजून. तर भावांना आपलं चालू आहे पाणी पाजायचं काम. आपण सगळ्याला पाणी पाजून घेऊ, चारा टाकू आणि भेटू तुम्हाला. तर भावांना आपली झालेली पाणी पाजून आता आपण कुट्टी पण टाकून दिली आहे. तर आपलं काम हे गायांचं उरकलेलं आहे. आता आपल्याला टाकायचं आहे शेण तिकडे ठेवून. तर शेण घेऊन टाकून देऊ आपण, म्हणजे आपलं आत्ताचं काम झाल्यासारखंच आहे मग सगळं. आज आपण टोकरीने नाही भरत आहे, डायरेक्ट गुणीत भरून आम्ही 2 जण भाऊ डायरेक्ट टाकून देणार आहे. आज तो सुट्टी त्याला आज रविवारची. तर रविवारचं मदतीला असतो तो खूप काही आपल्या. घेवावरून आपण आपलं चला. तर भावांनो आपण आलोय 4 वाजता गायांचं आवरायला. तर आपण खाद्य वगैरे टाकून झालेलं आहे आपलं. आपण आता मस्तपैकी शेण ओढून घेऊ, पाठीमागचं शेण ओढून घेऊ सगळं. शेण ओढून झाल्यानंतर पाणी वगैरे पाजून घेऊ गायांना. तर भावांना आपलं शेण वगैरे झालंय ओढून, आता आपण त्यांना पाजू पाणी. तर भावांना आपलं पाणी झालेलं आहे पाजून.
आपण चारा पण टाकून घेतलेला आहे आता, मोर घासाचा, गिन्नीचा. आता आपल्याला जायचं आहे ती कुट्टी आणायला, तो कुट्टी टाकून घेऊ त्यांना. कामामध्ये व्यस्त आले का? हा, असा हात करा फक्त नॉर्मली. हा, हे आपल्या गावातल्या मावशी आहे, सगळ्या कामाला येईल आहे कांदे लावायला. आपण सांगितलं होतं तुम्हाला काल. भेटू नंतर, पहिलं गायांचं घेऊ आवरून. तर भावांना आपलं गायांचं आवरलेलं आहे, अजून शेण उचलायचं बाकी आहे गायांचं. पण आपण घासाला पाणी चालू केले, तर हे काम होऊन जाईल येता जाता. खूप दिवसापासून घासाला पाणी नव्हतं दिलं भावांनो. पाणी चालू केलंय, पाणी विहीन भरून. त्यावर जाऊ आपण, घेऊ शेण भरून, टाकू कंड्यावर. भेटू नंतर भावांनो. तर घेऊ आपण केरं बिरं भरून, आपल्याला परत गिन्नी काढायला जायचंय. चला मग घेऊ आवरून. भावांनो, रात्रीचे वाजले 12 आणि आपण आलो होतो स्प्रिंकलर बदलायला. आपण स्प्रिंकलर हे बदललेलं आहे. आपण विहिरीवर आलोय मोटर चालू करायला. हीच असती शेतकऱ्याची मजा आणि हाल एकत्र. म्हणूनच तर आणलाय आपण भावांनो शेतकरी बिग बॉस. तो त्याला 24 तास कधी पण काम करावं लागतं. आता आपला भाऊ आहे तिकडं, नॉर्मल तुम्हाला उजड दिसत असेल. हां, तर आपण बंद केले, थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे की त्याच्यामध्ये घाण वगैरे काय गुंतली नाही पाहिजे म्हणून. मोटर आपण चालू करून घेतली आता. काहीतरी झालंय वाटतं. भावांनो, फक्त 1 तासामध्ये शिटवलं आलंय, तर समजू शकता की किती थंडी आहे. आणि एवढ्या थंडी गारठ्याचं शेतकरी हा 24 तास उभाच आहे. तर भेटू सकाळी. धन्यवाद.